तर काय चालली आपली चर्चा? हा ना, आता करण झालं मी पुसून टाकलं त्यासाठी मुद्दा, परत लोकांना टेन्शन येते करण आहे ना. करण समजलं ना सगळ्यांना. आता आपलं काय चाललेली आहे गोष्ट, गुणस्थान आहे ना. गुणस्थानामध्ये आपण सगळं कालचं सगळ्यांना समजलं का? काय अवघड नव्हतं खरं, पण आता तरीसुद्धा लोक म्हणतात आम्हाला कळलं नाही, तर अवघड वाटतं मग मला. आता असं काय त्यात मला तर काय असं वाटलं नाही, फक्त जरा लक्ष द्या थोडंसं आहे ना, आहे ना. थोडं मी सांगितलं अगोदर अभ्यास करून या, नसेल तर समोर पुस्तक ठेवा, ह्याच्याशिवाय काय उपयोग नाही. जर लक्षात, कारण मी किती फळ्यावर लिहिणार आहे, आज तर नाही लिहिणार बस आता आहे ना. तर मग लिहिलेलं आहे सगळं. मोक्षाला जाण्यासाठी कुठली कुठली गुणस्थानं लागतात ती दाखवलेली आहेत. हां, मोक्षाला जाण्यासाठी 1, 6, 7, 8, 9, 10, 12, 13 संपलं आहे ना. सदैव जीव कुठले कुठले असतात ती पण गुणस्थानं लिहिलेली आहेत. 1, 4, 5, 6, 7 आणि 13 फळ्यावर आहे की नाही, खाट मारलेली फक्त बघायचं तुम्हाला फक्त. त्यानंतर चारी गतीतल्या जीवांची एकूण संख्या पण आपण तिथं बघितलेली आहे. काल बघितली ना सगळी आहे ना. आता ती लोक विचारत होती की ही संख्या कुठून आली, काय 598, 299 किंवा काय जे मी लिहित आहे ते सगळं. हे काय लिहिलं आहे, त्या गुणस्थानामध्ये जर जास्तीत जास्त जीव सापडले तर एवढे सापडतात. कधी काळी, कुठल्या काळी, कंपल्सरी आहेत असं नाही. काय सांगितलं, उत्कृष्ट संख्या म्हणजे काय, जास्तीत जास्त जर सापडले तर ह्या गुणस्थानामध्ये एका वेळेस एवढे जीव सापडतात. कळलं का नाही? हां, ठीक आहे. आणि काय नाही संख्यात राहिली लक्षात, टेन्शन घेऊ नका, असं काय एवढं महत्त्वाचं म्हणजे हे नाही आहे, फक्त समजून घ्यायचं आपल्याला. लक्षात काय ठेवायचं ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे. गुणस्थान, गुणस्थानांचं स्वरूप, कळलं का नाही, करण परिणाम वगैरे हे ना, हे असलं सगळं लक्षात ठेवायचं आहे ना. ह्या गोष्टी ज्या आहेत त्या फक्त आपल्याला काय करायचं आहे, समजून घ्यायचं आहे. लक्षात नजर नाही म्हणजे एवढे आकडे लक्षात राहत नसतात ना सगळ्यांचे. कळलं का नाही? पुढं आता हे कोणाच्या अपेक्षेने बघितलं, चारी गतींमधल्या जीवांच्या अपेक्षेने बघितलं. आता बघणार आहोत मनुष्य. मनुष्य समजते. मग मनुष्यांच्या अपेक्षेने सांगितलं काय आहे, पहिल्या गुणस्थानामध्ये मनुष्य किती भेटतील, तर कॉमनली उत्तर दिलं असंख्यात. कळलं का? परंतु त्या मनुष्यामध्ये परत 2 भेद केले. कुठले मनुष्य, पर्याप्त आणि अपर्याप्त. आपण ते पण पाहिलेलं आहे. पर्याप्त अपर्याप्त कशाला म्हणायचं अजून पूर्ण विस्तारानं नाही बघितलं आपण, अजून पर्याप्त अधिकार बघणार आहोत आहे ना. पण तरीसुद्धा सामान्य तेव्हा सांगितलं होतं, ज्यांची शरीर पर्याप्ती पूर्ण झालेली आहे तिथून काय झालेले, पर्याप्त. आणि ज्यांची शरीर पर्याप्ती पूर्ण झाली नाही तोपर्यंत अपर्याप्त. हे सामान्य आपल्याला योग मार्गणेमध्ये झालेलं आहे. आठवत आहे ना? हां. तर मग असे पर्याप्त, आता आपण पर्याप्त आहोत का अपर्याप्त आहोत? पर्याप्त आहोत. मग आपल्यासारखे असे पर्याप्त मनुष्य जास्तीत जास्त किती सापडतील सांगितलं, 29 अंक प्रमाण. अंक म्हणजे डिजिट्स. ती संख्या 29 डिजिट्स वाली आहे. कळलं का? है ना. आता हिथं जर बघितलं तुम्ही तर ह्या पृथ्वी क्षेत्रावर किती लोक राहत आहेत, माहिती परिचित किती आहेत, पृथ्वीवर किती मनुष्य आहेत आत्ता? 800 गाठला की आकडा. 700 होता, आता काय झालेलं आहे, त्याला काय 8 मिलियन म्हणतात ना, काय म्हणतात, बिलियन. बरं, बिलियन. काय समजलं ना, एवढे काय आहेत असं ते म्हणतात. पण आता ही संख्या फक्त ह्या पृथ्वीची नाही चालली, आता काय चाललेली आहे, पूर्ण 2.5 द्वीपामध्ये किती पर्याप्त मनुष्य आहे. तर ती जर संख्या बघायची असेल 29 डिजिट, कळलं का नाही, गती मार्गाने काढा जर तुमच्याकडे पुस्तक असेल तर. काय ते 29 डिजिट पण बघून टाकू की आपण.
आहे ना. ती संख्या किती मोठी आहे. गती मार्गाने काढलं का त्यामध्ये पान नंबर 81 माझ्याकडे आहे. तुमच्याकडे पुढे मागं बघा 1-2 पान इकडे तिकडे. 78 नाही म्हणजे ते नाही, गती संख्या बघायचं चार्ट. गती संख्या 81 कोणाकडे 83 बघा आहे का. सापडलं का. गती संख्या सापडली. हां 83 पानावर. कुणाकडे 81. तिथं मनुष्य संख्या बघितली का. मनुष्य कॅटेगरी बघा. मनुष्य कॅटेगरी दिसली का. हां त्या मनुष्यामध्ये लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे. किती मनुष्य आहेत. बाबालचा घन. बाबालचा घन. आता हे बाबाल म्हणजे काय हे तुम्हाला मी परत सांगतो. आता सांगू मला पण नाही. हां ते सगळं आता सांगतो. बरं थोडक्यात सांगतो आहे ना. बरं खाली बघा अगोदर खाली बघा. बाबालचा घन म्हणजेच काय आहे. 29 अंक प्रमाण. म्हणजे किती आकडा बघा. 29 अंक काय आहे ना. 7 9 2 2 8 1 6 2 5 1 4 2 6 4 3 3 7 5 9 3 5 4 3 9 5 0 3 3 6. तुम्हाला दम वाटला काय आहे ना. वाचायला दम लागतोय का नाही. ही 29 अंक प्रमाण संख्या नेमिचंद्र आचार्यांनी एका गाथेमध्ये बसवली. काय कला असेल विचार करा. पहिल्यांदा जर एका शब्दात सांगितलं बाबालचा घन. एका शब्दात जर हवा असेल तर बाबालचा घन. बाबालचा घन म्हणजे काय आता समजून घ्या आहे ना. दुप्पट करत जायचं आहे ना. काय दुप्पट करत जायचं. थांबा हे पण सांगतो. इथं आहे मला कशाला लिहायला होत आहे ना. इथं सुरुवातीला आहे द्विरूप वर्गधारा अलौकिक गणितामध्ये. सांगतो. पान नंबर 14 काढा. 14 धाराय लिहिले. धाराय कुणाचं 16 असेल 14 असेल बघा. आता तुम्ही काढलं का हां बाबाल कशाला म्हणायचं ते बघायला लागलोय आपण आहे ना. पान नंबर 14 धारा हे लिहिलेलं आहे. 16 बघा नाही तर 12 बघा. आता काय नाही. अहो तुम्ही ह्याचं पान बघताय मागचं काय म्हणतात त्याला पूर्वानुभूमी काय ना त्याचं बघा तुम्ही. ह्याचं गाथेपासूनच पान नंबर 14 बघू नका. त्याच्या पण महागात 14 पानं आहे. तुम्ही गाथेतली पानं बघू नका. जरा अजून महागा जावा. काय म्हणा प्रस्तावनेतलीच 14 पान बघायचं तुम्हाला. प्रस्तावना पण नाही म्हणायचं त्याला. काय म्हणायचं त्या कोणास ठाऊक. अलौकिक गणित असा हेडिंग वर दिलेला आहे. वर हेडिंग आहे अलौकिक गणित. सापडलं का. हां त्याच्या 14वं पान मिळालं का. हां बस सापडलं. तिथं द्विरूप वर्गधारा सापडलं का. हां द्विरूप वर्गधारा. तिथं काय म्हणजे काय 2चा दुप्पट. म्हणजे काय 2चा स्क्वेअर किती येते 4. परत 4चा स्क्वेअर. इकडं लक्षात येते का नाही. इकडं बघा फाळ्यावर पाहिजे. ज्यांना घड्याळ नसेल पुढचं त्यांच्यावर सांगतो. ते द्विरूप वर्गधारा वगैरे काय समजू नका. आपल्याला बाबाल म्हणजे काय एवढं बघायचं आहे. ते आता काय नाही शिकायचं आपल्याला. आपल्याला एवढं काय चाललं आहे बाबाल म्हणजे काय दुप्पट होत गेलेलं आहे. 4चा वर्ग किती 16. 16चा स्क्वेअर किती 256. 256चा स्क्वेअर 65,536. ठीक आहे. आता इथे लक्षात घ्या. इकडे लक्ष द्या. 65,536 ह्यातला फक्त सुरुवातीचा 2 आकडा घेतला 65 बरोबर. 65 आणि त्याच्या पुढे असं बरोबर लिहितात. कळलं का सगळ्यांना. हे सांकेतिक आहे ना आचार्यांचं. 2 आकडा लिहिला. पहिले 2 संख्या लिहिल्या आणि त्यापुढे 2 रेषा वडल्या है ना. ह्याला काय म्हणतात. 65ला प्राकृत भाषेमध्ये म्हणतात पन्नट्ठी. 65ला प्राकृत भाषेमध्ये काय म्हणतात पन्नट्ठी.
पन्नठी म्हणजे किती संख्या आली? 65,536. समजलं? कळलं? हां. आता 65,536 ह्याचा स्क्वेअर काय येतो? ह्याचा जर स्क्वेअर केला, आता ती संख्या इथं नाही आहे, मी परत नंतर व्हॉट्सअपवर टाकेल आहे ना. तर ती जी संख्या आहे ती 42 सुरू होते आणि आहे पुढं संख्या, आता मला नाही, आता विसरून गेलो मी. इथं पण नाही, पुस्तकात पण नाही आहे, मी हुडकलो ते, आता नोट्समध्येच असेल किंवा पुस्तकात. तर ते काय आहे सांगितलं? 42. त्याच्या पुढं काय काय लय मोठी संख्या आहे, 65,000चा स्क्वेअर. तुमच्याकडे असं की कॅल्क्युलेटर करा की. हां 42 94 96 हां 72 96. ह्याला काय म्हणायचं? 42 बरोबर. 42 बरोबर म्हणजेच बादाल. ह्याला काय म्हणतात? बादाल. बा म्हणजे 2, दाल म्हणजे 40. प्राकृत शब्द आहे हो. हां 42. मग नुसतं बादाल म्हणलं तर ती पूर्ण संख्या आली. क्लिअर झालं का? पन्नठी म्हणलं प्रत्येक वेळेस सांगत बसायला लागू नका आम्हाला की प्रत्येक वेळेस 65,536 65,536 असं म्हणायला त्रास होतो ना. प्रत्येक वेळेस काय 42 94 96 72 96 हे याचं म्हणायला त्रास होतो ना. प्रत्येक वेळेस ते म्हणणं किंवा ते त्रास म्हणजे काय आहे, आचार्यांना लिहायचे श्लोक समजलं का नाही. म्हणून आचार्यांनी त्याला सांकेतिक भाषेमध्ये काय केलेलं आहे? शब्द दिलेले आहेत. सांकेतिक भाषा समजते का नाही? हां कोडवर्क आहे का नाही. मग त्याला काय कोडवर्क दिला? ही संख्या बादाल. बादाल म्हणजे 42 94 96 72 96. कसं काय विसरून गेलो मी? हां म्हणजे ज्या संख्येची सुरुवात 42 न सुरू होते त्याला म्हणतात बादाल. ज्या संख्येची सुरुवात 65 न सुरू होते त्याला म्हणतात पन्नठी. समजते का नाही? का अवघड आहे? नाही, अजिबात अवघड नाही. हां पण तुम्ही 9 वाजता आला तर असं कळलं असतं प्रकरण काय चाललंय. मी सगळं ओळीनं सांगायला लागलोय आहे का नाही. त्यामुळं आता त्या जीवांना कठीण तर जाणार. ठीक आहे. पण ज्यांना पूर्वी ऐकलं त्यांना कळून जाईल. ठीक आहे. तर काय सोपं गोष्ट सांगितली. 4चा स्क्वेअर. 4चा स्क्वेअर किती? 16चा स्क्वेअर 256 लिहिलं इथं. 256चा स्क्वेअर त्याला काय म्हणायचं? पन्नठीचा स्क्वेअर 42 94 96 72 96 त्याला काय म्हणायचं? बादाल. कळलं का? आणि बादालचा स्क्वेअर काय म्हणायचं? एकट्ठी. एकट्ठी म्हणजे 81 18 सॉरी हां 180. 180 कळतं का नाही? एकट्ठी लिहिलं की इथं पुस्तकामध्ये. एकट्ठी समजतं ना? 180. 18च्या पुढं काय काय येतं बघा आता. म्हणजे ह्याचा स्क्वेअर करायचा. ही जी संख्या आहे का नाही 42 94 96 72 96 ह्याचा स्क्वेअर केला तर जी संख्या येते ती लांबलचक संख्या आहे. त्याचं नाव काय आहे? एकट्ठी. हां मोबाईलवर बसणार नाही. हां नाही बसणार. तेच की मोबाईलवर नाही निघणार ते सायंटिफिक. तुमच्याकडे आहे का कॅल्क्युलेटर? सायंटिफिक कॅल्क्युलेटरवर येते. नाहीतर मग मी लिहिलेलं आहे तुम्हाला ग्रुपवर टाकतो ती संख्या कुठली एकट्ठीची. ठीक आहे ना. आता इथं वेळ घालू नका. आपल्याला अजून बाकीचे प्रकरण बघायचे आहेत आहे ना. समजलं का? त्या संख्येची सुरुवात 18 सुरू झाली म्हणून त्याचं नाव काय आहे? एकट्ठी. क्लिअर? हे का सांगतोय? येणार आहे कधी ना कधी. जर तुम्ही ह्या प्रवेश करणार असाल कर्णान योगामध्ये तर हे सगळं येणार आहे कधी ना कधीतरी आहे ना. तर पन्नठीचा स्क्वेअर बादाल. बादालचा स्क्वेअर एकट्ठी. क्लिअर झालं का? हां आता तिथे आचार्याने काय सांगितलं आहे? जो बादाल आहे त्याचा स्क्वेअर नाही करायचा. त्याचा काय करायचं आहे? क्यूब. बादाल संख्या आहे का नाही इथं? ह्या बादालचा क्यूब केला तर जी संख्या येते ती आहे पर्याप्त मनुष्य. ती काय संख्या आहे?
पर्याप्त मनुष्य, ती पण इथं सांगितलेली आहे तुम्हाला. गतिमार्गाने दाखवले ना आकडा, गतीमध्ये सांगितलं होती का नाही? किती पान आता गेलं माझ्याकडनं, 81 कोणाकडे 83 असेल, कोणाकडे काय असेल बघा. तर गती मार्गणेच्या त्यामध्ये काय आहे सांगितलं, 81 पानावर तिथं सांगितलेलं आहे. ती संख्या दिसते का? त्याला म्हणायचं बादलचा क्यूब, काढलेली आहे पूर्ण संख्या. एवढे काय आहेत? एवढे पर्याप्त मनुष्य. म्हणजे 2.5 द्वीपामध्ये, 3 लोक तर नाही, संबंधच नाही, 2.5 द्वीपामध्ये मॅक्झिमम मनुष्य जर सापडले तर ते किती सापडणार? बादलचा गण. कळलं का नाही? त्याची सुरुवात क्वेश्चन सुरू होते 29 अंक आहे, 29 द्वीप, त्याची सुरुवात 72 ना, सॉरी 79 ना सुरू होते, 79 आणि त्यापुढे 2 रेषा वाढायच्या. कळलं का नाही कळलं? मग हे संख्या मोजून काढली. आपण म्हणतो सायन्सला पुढं गेलंय. कसलं पुढं गेलंय? तुम्हाला काय माहिती? सायन्सनं सांगू शकते का बरं तारे किती आहेत? आकाशामध्ये तारे किती आहेत सायन्स सांगू शकते का? आचार्यांनी सांगितलेलं आहे, माहिती आहे? सायन्स सांगू शकते. हे सगळं आपल्याला वाटतं काय की कसलं भारी भारी गणित. अहो तुम्हाला माहिती आहे का, हे सगळं आचार्यांनी दिलेलं गणित आहे हो. आता ही 29 अंक प्रमाण संख्या जी दिली का नाही, 7, 9, 2, 2, 8 ही सगळी संख्या आहे का नाही? ही सगळी संख्या आचार्यांनी एका गाथेत कशी बसवली ते मी उद्या सांगणार. कळलं? त्यासाठी आपल्याला बघायचं आहे काय ते नंतर सांगतो उद्याच्याला. कटपाय पुरस्थ वर्णय 9985 आहे ना, ती श्लोक आहे, तर ते उद्या सांगतो. कोडवर्क समजते का? आचार्य कसं कोडवर्क करत होते? क म्हणजे 0, ख म्हणजे किती, असं ते आकडे लिहिले होते, त्याचे कोडवर्क होते. कळलं का? आणि त्या कोडवर्कमधून एका गाथेमध्ये पूर्ण एवढी संख्या सांगितली, ज्याची संख्येचं किती आहे? 29 अंक प्रमाण आहे. कळलं का? अशी महिमा यायला पाहिजे. आणि आपल्याला त्याची महिमा आहे का? काय चर्चतोय? आपल्याला महिमा आहे का? मग चला आता डोळे बंद करा आणि सांगा गुणस्थानाची नावं. मी सोडतोय काय? चला डोळे बंद करून, ज्यांचं पाठ नाही त्यांनी इकडे बघा. आता काय आमचं नशीबच तसं आहे ना. पण ज्यांचं पाठ आहे त्यांनी डोळे बंद. बंद म्हणजे बंद. म्हणजे तुम्हाला कळेल तुमचं किती पाठ आहे ते, आणि मला कळेल तुमचं किती पाठ आहे. ठीक आहे ना? 1, 2, 3 स्टार्ट. मिथ्यात्व, आणि शेवटी सिद्ध. विसरू नका हो, सिद्ध. आपल्याला तिथं तर जायचं आहे, फायनल डेस्टिनेशन ते आहे का नाही. छान, खूप चांगलं. काय काहींनी चांगलं पाठ केलेलं आहे, काय काहींचं थोडं पाठ झालेलं आहे ना, परंतु चांगलं आहे. असं फक्त मला म्हणायचं आहे काय माहिती आहे का, की हे सगळं जी प्रवेशिका आहे का नाही, हे मला असं वाटतं काय की ही सगळी प्रवेशिका लहानपणी पक्की व्हायला पाहिजे होती. हे सगळं जर पक्कं झालं असतं तर आज ह्या वयामध्ये आपण मोठमोठे धवला, जय धवला, अष्टसहस्रासारखे ग्रंथांचं अध्ययन झालं असतं. नाहीतर ते ज्ञान नष्ट होईल का नाही? जर ते कोणीच वाचलं नाही, जर त्याचा कोणीच स्वाध्याय केला नाही, जर त्याचं काहीच झालं तर ते नष्ट होईल का नाही? कळते का काय म्हणतोय तुम्हाला? आहे ना. म्हणून मी जरा काही महिने झालं, थोडं काही दिवस झालं प्लॅनिंग करत होतो की अशा प्रकारे हे लहानपणी संस्कार झाले पाहिजे. आता तुम्हाला तर काही लहानपण आणू शकत नाही, आहे ना, परंतु पुढची येणारी जी जनरेशन आहे, अर्थात पाठशाळा, आणि त्या पाठशाळेमध्ये त्या पोरांना चारी अनुयोगाचं बेसिक ज्ञान पक्कं झालं पाहिजे. पाहिजे का नको? काय विचारतोय? म्हणून मी थोडासा आता काय करतो, एक प्लॅनिंग करतो आहे.
थोडंसं काय कमी जास्त होईल, परंतु त्या प्लॅनिंगमध्ये पहिल्यांदा आज तर पाठशाळेच्या टीचरची मीटिंग होईल दुपारी 2 ते 3. चालतंय ना? चालतंय ना? हां, तर आज पाठशाळेच्या टीचरची मीटिंग होईल 2 ते 3. काही प्लॅनिंग करतोय, काय अडचणी काय आहे ते 2-3 दिवसांनी पॅरेंट्स मीटिंग होईल. कळलं? मग तुमच्या काय अडचणी, आमच्या काय अडचणी सगळं डिस्कस होईल आणि 1 एप्रिलपासून एक फिक्स अभ्यासक्रम राहील. कळलं का? जो प्रत्येकाला टार्गेट राहील की ह्या प्रत्येक महिन्याला एवढं पाठशाळेचा अभ्यास पूर्ण झाला पाहिजे. कळलं? लक्षात येते का? ती लहान मुलं 9वी पर्यंत जर सगळे शिकले, 14 गुणस्थान 14 मार्गाना स्थान म्हणजे काय, तर मग मला एवढा त्रास होणार नाही. म्हणजे ज्या वयामध्ये जे छान होत असतं ते त्या वयातच व्हायला पाहिजे का नको? व्हायला पाहिजे का नको? तुम्ही मान्य करताय का नाही सांगा, विचारतोय. आहे ना? म्हणून आता तिन्ही लोक मला जागृत पाहिजेत. आहे ना? एक म्हणजे कोण? चांगली जर पाठशाळा बनवायची असेल, बेस्ट पाठशाळा. इव्हन माझं तर स्वप्न आहे की ही अशी जर उत्कृष्ट पाठशाळा बनली तर इन फ्युचर जाऊन पाठशाळेमध्ये इंटर कॉम्पिटिशन व्हायला पाहिजे. पण दिवसेंदिवस पाठशाळा कम घटशाळा झाली. कळलं का नाही? तर त्याला आपण कुठं कमी पडतो त्याच्यावर प्रत्येकाला काय करायला पाहिजे? प्रत्येकाला काम करायला पाहिजे. फक्त आईवडिलांचंच काम नाही, तर तिथं सगळ्यांची मला मदत पाहिजे. कोण कोण? पहिल्यांदा पाठशाळा टीचर. कळलं? त्यानंतर कोण? त्यानंतर आई वडील. आहे ना? त्यानंतर कोण? विद्यार्थ्याचं टेन्शन घेऊ नका, ते येतात. हे दोघं तयार झाले, तिसऱ्याचं काय काम असते? मला विद्यार्थ्यांचं टेन्शनच नाही पहिल्यापासून. प्रॉब्लेम ह्या 2 मध्येच आहे आणि तिसरं पण आहे. आणि तिसरे म्हणजे सांगितलं समाजातले तुमचे काय श्रेष्ठी, ट्रस्टी. कळलं का? जे थोडंसं जरा पैसे खर्च करतील. कळलं का? तर पाठशाळा चांगली होईल. नाही तर पाठशाळा त्यानंतर खिसा सोडा जरा. कळलं? तर तिथं थोडंसं जर ते झालं, तिन्ही जागरूक पाहिजेत. कळलं का? तिन्ही जागरूक असेल तर पाठशाळा डेफिनेटली काय होणार? चांगली होणार. आहे ना? आणि होणार. माझा प्रयत्न आहे, प्लॅनिंग आहे. है ना? बेसिकपासून सगळं 4 योगातलं सगळ्या गोष्टी त्यांना 8 कर्म असो, नाहीतर काय 14 गुणस्थान, म्हणजे बेसिक सगळं नाही. कुठं कुठल्या वयात काय हवं आहे, परंतु सगळं कळलं पाहिजे त्यांना. शब्दांचा परिचय नाही, ही आपली दुर्भाग्य आहे. आणि ते लहान वयात पाहिजे का नको? पाहिजे का नको? पाहिजे. आणि नाही झालं तर काय होणार ते मी पॅरेंट्स मीटिंगमध्ये सांगतो. आता इथं नाही वेळ घालवणार. ठीक आहे? म्हणजे ज्यांना गरज आहे त्यांना कळलं पाहिजे झालं ना, बाकीच्यांना कशाला काय म्हणजे. ठीक आहे? लक्षात आलं का? तर तुमची आम्हाला अनुमोदना पाहिजे. आहे का अनुमोदना? नाही तर तुम्ही म्हणाल आम्ही सासवा आहे, आम्ही सासरे, आमचं काही काम नाही, असं नका म्हणू. कळलं का? तुम्हाला पण आम्ही लावतो हळूहळू कामाला. आहे ना? तर तिथं प्रत्येकानं काही ना काहीतरी थोडं डिपार्टमेंट जर दिलं की बाबा तुम्हाला हे करायचं आहे, तुम्हाला हे करायचं आहे, तुम्हाला हे करायचं आहे, असं सगळ्यांनी थोडं थोडं वाटून घेतलं तर कुणालाही ते जड होणार नाही. आणि जर तुम्ही म्हणाला नाही सगळे एकाच्याच खांद्यावर टाकला तर मग तिथं मी सुद्धा करू शकणार नाही, तर बाकीच्याची काय अपेक्षा करायची. कळलं का? आहे ना? तर लक्षात आलं? ठीक आहे, करतो मी आणि सांगतो मग हळूहळू. ठीक आहे? तर आता अशा प्रकारे काय आलेलं आहे? मनुष्यगती. मनुष्यगती झालं का? हां, मनुष्यगतीमध्ये आपण बघितलं पर्याप्त आणि अपर्याप्त किती असणार? 1 नाही 2 नाही, किती? हां, हे कोणाची संख्या चाललेली आहे? मॅक्झिमम. कोणाची चालली संख्या? मॅक्झिमम. आता दुसऱ्या गुणस्थानामध्ये किती सांगितलेलं आहे? 52 करोड. कोण? मनुष्य. आता पर्याप्त प्रयत्न नाही राहिलं. दुसरं गुणस्थान आहे ना, पर्याप्तच असणार 100%. कळलं का नाही? तर तिथं दुसऱ्या गुणस्थानामध्ये मॅक्झिमम मनुष्य किती सापडू शकतात? 52 करोड. आहे ना? म्हणून तुम्हाला मी उद्याचा अभ्यास म्हणून पाठवतोय ना, तर ते वहीमध्ये अगोदर लिहून आणत जावा. नाही तर कमीत कमी समोर पुस्तक ठेवा. काय जास्त खर्च नाही, 100 रुपयाला पुस्तक आहे, सोलापूरवरनं मागवा ज्यांच्याकडे नसेल त्यांच्याकडनं. कळलं का नाही? पोस्टेज खर्च वाढत जास्ती असतं. कळलं? स्वतःचं स्वतः पण पुस्तक पाहिजे. मी महागापासून सांगतोय पण आता ऐकत नाहीत ना.
ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला मागवले त्यांच्या पुढं आहे ना. पुढं 52 करोड झालं. त्यानंतर तिसऱ्या गुणस्थानात किती 104 करोड, कारण ह्याचं ड्युरेशन जास्त असते, कळतं का नाही. त्यामुळे तेवढे तिसऱ्या गुणस्थानात मॅक्झिमम मनुष्य सापडू शकतात. असतातच असा नियम नाही, वारंवार सांगतोय. दुप्पट हां आहे, परंतु ड्युरेशनमुळंच मेन इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, ठीक आहे. चौथं गुणस्थान मनुष्य बरं का, फक्त मनुष्य चाललेला आहे. 2.5 द्वीपामधले ॲट ए टाइम मनुष्य किती सापडू शकतात चौथ्या गुणस्थानामध्ये 700 करोड. फिर उसमें मेरा नंबर क्यों नहीं होगा, काय विचारतोय. असं स्वतःला लावून घ्या, नुसतं आपल्याला ऐकायचं नाही आहे. त्या 700 करोडमध्ये माझा नंबर का असणार नाही. हां, ही मॅक्झिमम आहे संख्या, मिनिमम तर लय वाईट आहे. आता नाही तुम्ही परत डिमोटिवेट होत चाल. तर पुढं 5व्या गुणस्थानामध्ये मॅक्झिमम मनुष्य किती सापडू शकतात, मॅक्झिमम 13 करोड 5व्या गुणस्थानात. हा ना, हे शिकायचं नाही, हे आपल्याला अंगीकार करायचं आहे, हे आपल्याला धारण करायचं आहे. समजतंय का नाही. अशा प्रकारे सांगितलं. आणि पुढं 6व्या गुणस्थानापासून तर सगळं काय आहे आपण फळ्यावर लिहिलेलंच आहे, कॉमन आहे, काय अवघड नाही. समजलं. आता थोडंसं जरा महाग जाऊया. पहिलं गुणस्थान, पहिल्या गुणस्थानाचे 5 आता तिथं सांगणार आहेत विश्लेषण. पहिल्या गुणस्थान कुठलं आहे, मिथ्यात्व. हा ना, मिथ्यात्वाचे 5 सांगितलेले आहेत. 5 प्रकारचं मिथ्यात्व असतं. सोपं बरं का, ज्यांना आता हे प्रकरण कळलं नाही त्यांच्यासाठी हे सोपं सांगायला लागलो आहे. पान नंबर 8, पान नंबर 8. सापडलं का. मिथ्यात्व गुणस्थान त्याचे 5 भेद केलेले आहेत. कुठले कुठले, एकांत, त्यानंतर विपरीत, त्यानंतर विनय, पुढं संशय, आणि 5वं अज्ञान. कळलं का. हे 5 भेद. हा ना, म्हणा माझ्या मागं मागं. हां, मी हे काय आहेत. हां, मग तसं त्या पुढं मिथ्यात्व लावायचं. मी लिहिलं नाही म्हणून काय, एकांत मिथ्यात्व म्हणा की, एकांत मिथ्यात्व, विपरीत मिथ्यात्व, कळलं. त्यांचं आडनाव लावा हो, नुसतं नाव लावते ती है ना, कन्फ्यूज होतं का नाही परत. म्हणजे कशाचे भेद आहेत हे कळलं पाहिजे. तर अशा प्रकारे हे 5 भेद सोपं आहे. ज्यांना नाही काय कळलं ना त्यांना हे सगळं कळणार आहे, म्हणून त्यासाठी सोपं सांगायला लागलं. आता एकांत मिथ्यात्व कशाला म्हणायचं, कुठल्याही गोष्टीचं एकांत करणं, एकच बाजू मांडणं. नित्यच आहे, सगळं नित्यच आहे, सगळं अनित्य म्हणजे नश्वरच आहे, असं एकांत करतं का नाही. नित्य अनित्य आपण दोन्ही सांगतो का नाही, कळतंय ना, सोपं आहे ना. हां, मग एकांत मिथ्यात्वामध्ये फक्त एकच धर्म पकडून बसतात, त्याला काय म्हणायचं, एकांत मिथ्यात्व. ह्याचं घटवणार आहे ते उद्या घटवतो, आज जास्त होणार नाही. पुढं दुसरं काय आहे, विपरीत मिथ्यात्व. आता इथं काय आहे, उलट, जे स्वरूप नाही ते तसं मानून बसतो, त्याला म्हणायचं विपरीत मिथ्यात्व. उदाहरण काय सांगा बर. हां, विपरीत मिथ्यात्व काय, शरीराला आत्मा मान, हे तर ठीक आहे, बरोबर आहे, तसं काय नाही, चुकीचं नाही आहे. दुसरं सांगायचं म्हणलं तर स्त्री मुक्ती होते, कळत, केवली कौलाहार करतात. आणि अजून काय बरं का होतं, हां, शुभभाव आणि मोक्ष मानतात, ते पण बरोबर आहे. नाही, अजून एक आहे शास्त्रात आलेलं आहे. हां, म्हणजे काय, परिग्रह सहित मोक्ष आहे, कपड्या सहित मोक्ष आहे. हे सगळं कसलं मिथ्यात्व आहे, विपरीत मिथ्यात्व. कळलं ना कॅटेगरी.
मिथ्यात्व. आता ह्यात आपण कुठं बस काय काय नेहमी म्हणून घाबरायचं आहे का मिथ्यात्वापासून, ते पुढं उद्या जाऊन सांगतो, वेळ कमी. पुढं तिसरं काय आहे? विनय मिथ्यात्व. आता विनय करणं तर पाहिजे, पण विनय मिथ्यात्व का म्हणले? हां, मग तिथं विनय मिथ्यात्वामध्ये प्रॉब्लेम काय आहे? आम्हाला सगळे देव सारखे, आम्हाला सगळे गुरु सारखे, अशी जी भावना आहे त्याचं नाव आहे विनय मिथ्यात्व. आहे ना? असं थोडंच असतं आहे ना? आम्हाला खरं सोनं खोटं सोनं सारखं असं म्हणतो का? काय म्हणतोय? तसंच. समजलं का? मग ही ज्याच्या ज्याच्या मनामध्ये भावना आहे, सगळे देव जाऊ द्या, ते त्यांचे पण देव आहेत ना, आहे ना, जाऊ द्या त्यांचे पण गुरु आहेत ना, इथं त्यांचे आमचे असलं काय नाही भेद. ज्याच्यामध्ये ते लक्षण आहे ते देव, ज्याच्यामध्ये ते लक्षण आहे ते गुरु, ज्याच्यामध्ये ते लक्षण आहे ते शास्त्र, ज्याच्यामध्ये ते लक्षण आहे तो धर्म. आम्हाला सगळे धर्म समान आहेत, ह्याचं नाव आहे विनय मिथ्यात्व. कळलं का? फरक कळला तुम्हाला आता? असं नसतंय हो. आहे ना? पुढं संशय. आता संशय मिथ्यात्वात काय सांगितलं? हां, हे आहे का ते आहे कुणास ठाऊक. आहे ना? डोलायमान म्हणजे उदाहरण. हां, कळलं का? पृथ्वी गोल चेंडूसारखी आहे का परातीसारखी? आहे ना? ह्याला म्हणायचं संशय मिथ्यात्व. समजलं का नाही? म्हणजे जाऊ दे काय तर आहे, म्हणजे त्याबद्दल तो बघा, संशय येणं गोष्ट वेगळी. शास्त्रामध्ये सुद्धा संशय येतात, मुनिराजांना पण संशय येतात, तेव्हा त्यांच्याकडनं पुतळा निघतो. आपण बघितलं होतं का नाही? हार पुतळा तो वेगळं, परंतु त्याचा निर्णय न करता जाऊ दे काय तर आहे, अशा प्रकारची भावना आहे ना, किंवा ठीक आहे हे असेल किंवा ते असेल काय तर असेल, ही जी भावना त्याचं नाव आहे संशय मिथ्यात्व. कळलं का नाही? आहे ना? तिथं ते शंका दोष लागतोय ना. कळलं का? पुढं अजून घटवतो उद्देशाला. आणि राष्ट्र कोण राहिलं? अज्ञान मिथ्यात्व. आता ह्यात तर काय बोलायचंच नाही, ज्याला जसं पाहिजे ते तसं करते. अज्ञान मिथ्यात्व त्याबद्दल तर काय माहिती आहे का? नाही. आहे ना? आणि मग तिथं अज्ञान मिथ्यात्वामध्ये काय एक ना हजार सगळ्या गोष्टी ह्या अज्ञान मिथ्यात्वातच आहेत. आहे ना? अज्ञान मिथ्यात्व समजतंय म्हणजे त्या विषयाबद्दल तुम्हाला काही माहिती नाही, आहे ना, आणि आपलं उगं काही तर करायचं म्हणून करतात. आहे ना? कोणी म्हणतंय काय आमचं काय कुलपरंपरा आहे, पूर्वीपासून चालत आलेलं आहे, नाही का नाही, हे असं आहे तसं आहे, हे सगळं काय आहे? अज्ञान मिथ्यात्व आहे का नाही? त्या विषयाबद्दलचं काही माहीत नाही, नुसतं आपलं काय तर म्हणायचं म्हणून म्हणायचं. हां, तर ते सगळं काय आहे? अज्ञान मिथ्यात्व आहे. ठीक आहे, ह्याचं विश्लेषण सगळं सांगतो, ह्याचा जीवनात उपयोग पण सांगतो, पण ते सगळं पाहू उद्या. हां, काय म्हणताय? कमिंग सून. हां, नेक्स्ट एपिसोड. चला डोळे बंद करा. जाणा मी हा शुद्ध सिद्ध आत्मा आहे. आत्मा सोडून बाहेर पाहणे जाणं मिथ्यात्व आहे. नकोच. आत्मा सोडून बाहेर कुठेही ज्ञान नाही, आत्मा सोडून बाहेर कुठेही सुख नाही. मी हा आहे, शुद्ध सिद्ध परमात्मा आहे. ज्ञान बाहेर नाही, माझ्यामध्ये आहे.
सुख बाहेर नाही, माझ्यामध्येच आहे. ज्ञानमय स्वरूपोऽहं, सुखमय स्वरूपोऽहं. शांति शांति शांति. ओम. विसर्जन.